नमस्कार. कलादालनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज ना मी उत्तापा बनवणार आहे हॉटेलसारखा. आज माझ्याकडे गेस्ट येणार आहेत, तर म्हटलं वेगळं काहीतरी करूया. जरा ते वयस्कर आहेत, तर त्यांच्यासाठी मौसूद काय बनवायचं, तर हा उत्तापा बघा. तुम्हाला तुमच्याकडे पण जर गेस्ट येणार असतील आणि काय मेनू बनवायचा असं वाटत असेल, तुम्ही हा उत्तापा बनवू शकता. अगदी इझी आहे. चला तर त्याची रेसिपी बघूया आपण. त्याला लागणारं साहित्य: रवा मी आता 5 वाटी घेतलाय, म्हणजे भांड्यात मी 4 वाटी घेतलाय आणि हा एक 5 वाटी. हे जे प्रमाण आहे 3 वाटी रवाला 1 वाटी उडदाची डाळ. तर आपण उडदाची डाळ आता त्याला 1 वाटी आणि पाऊण वाटी, म्हणजे 1.25 वाटी आपण 5 वाटीला घेणार आहोत. आणि हे स्वच्छ धुवून आपण एक 3 तास भिजत घालायची. आपल्याला हे 2-3 वेळा स्वच्छ धुवायची आणि 3 तास भिजत घालायची. आणि आता ही भिजून झालेली डाळ आहे ना, आपण ती मिक्सरला बारीक करायची 3 तासांनी. आता हे मिक्सरला आपण बारीक करूया. आणि ही एकदम आपण इडलीला कशी बारीक करतो ना, तशीच करायची. एकदम बारीक मिक्स करायचं पीठ. आणि हे रव्यामध्ये आता मिक्स करायचं आपल्याला. आणि आपल्याला जसं इडलीचं बॅटर करतो ना, आपण तसंच हे बॅटर बनवायचं आहे आपल्याला. आणि रात्रभर हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे. आणि जेवढं पाणी पाहिजे ना, इडलीच्या बॅटरला कसं लागतं ना, तेवढं आपण बघा. आता जर अजून पाणी लागेल आपल्याला त्याच्यामध्ये, सैलसर असं पीठ करायचं ते. आणि रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे ते. आता हे बघा, अजून थोडंसं लागेल पाणी त्याला. आणि एकसारखं ढवळत राहायचं त्याला. आणि पीठ एकदम असं हलकं आणि खूप छान होतं हे पीठ. आणि ह्याचा उत्तापा ना खूप टेस्टी होतो, एकदम मऊ आणि लुसलुशीत होतो. उडदाची डाळ घातल्यामुळे एकदम मऊ आणि लुसलुशीत होतो हा. आणि रवा भिजतो ना रात्रभर, त्याच्यामुळे बॅटर पण छान होतं, अगदी इडलीच्या बॅटरसारखं होतं. आता ह्याला झाकून ठेवूया आपण रात्रभर. आता हे रात्रभर आता त्याला लागणारे आपल्याला कोथिंबीर, कांदा, मिरची, मीठ आणि जिरं. आता कांदा आपण एकदम बारीक करून घेऊया क्रशरमध्ये. आता त्याच्यामध्येच जरा जिरं टाकूया आणि मिरची टाकूया त्याच्यामध्ये. म्हणजे असं जाडसर असं आपल्याला बारीक होईल त्याची मिरची आणि जिरं. त्यामुळे क्रश केलं की छान लागते मिरची. आणि कोथिंबीर नंतर घालायची आपल्याला. तर हे अजून जरा आपण बारीक करून घेऊया. आता ह्या बॅटरमध्ये आपण काढून घेऊया सगळं. त्याच्यात कोथिंबीर घालूया आणि मीठ घालूया आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं हे. आणि आपल्याला उत्ताप्याला मध्ये रव्याच्या मध्ये घालायचं नाही आहे, तर आपण तव्यामध्ये उत्तापा घालतो ना, तर त्याच्यावरती आपल्याला घालायचं हे. हॉटेलमध्ये कसं त्या बॅटरवरती आपण घालतो ना, तसं कांद्याचं मिश्रण हे त्याच्यावरती घालायचं आहे आपल्याला. आता हे बॅटर बघा तयार झालं आहे. त्यात आता आपण मीठ घालूया. सकाळी आता रात्रभर भिजलेलं आहे. आता ह्याच्यात आपण मीठ घालूया. आणि वाटलं तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल त्याच्यामध्ये. हे बघा, मी थोडंसं पाणी पण घातले. आणि करताना तुम्ही थोडंसं पाणी घातलं तरी चालेल त्याच्यामध्ये. आता हे तव्यामध्ये तवा तापलाय थोडा, तर आपण हे बॅटर घालूया. अगदी कुणाला जाड आवडत असेल तर जाड पण घालू शकताय, पण आमच्याकडे जरा थोडं पातळ लागतं म्हणून मी थोडंसं पातळ केलं आहे. तुम्ही जाड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यावर कांदा आपण घालूया. भरपूर घाला, तुम्हाला किती हवं तेवढा घाला कांदा त्याच्यावरती. तर साईडून तेल सोडणार आहोत आपण त्याला.
छान लागतंय. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी हॉटेलसारखा उत्तप्पा लागतोय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला बाय.